हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आणि आता पण मी रेडी होणार आहे आणि मंदिरात जाणार आहे दुसऱ्यावाल्या. इकडे जवळ एक मंदिर आहे, ते मी तुम्हाला दाखवेन. तर आज तिकडे जायचं आहे. सो हा व्लॉगमध्ये मी ते दाखवणार आहे. सो लेट्स गेट रेडी आणि मग आपण निघूया. सो गाईज, आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी जाणार आहे वेणुगोपाल मंदिर इकडे, जे इकडे जवळपासच आहे. आणि मग त्यानंतर आम्ही जाणार श्रीपादवल्लभ दत्त मंदिर तिथे, कारण आज आमचा लास्ट डे आहे. तर आज पण आम्हाला सगळं पालखी वगैरे बघून घ्यायचं आहे. खूप वाईट वाटतं आहे, बट बघू. पण आता जर वेळ मिळाला तर आम्ही मार्केटला पण जाणार आहोत. मग मार्केटला वगैरे जाऊन मग बघू, थोडीशी शॉपिंग वगैरे करू, ते एक्सप्लोर करू आणि मग नंतर बघूया. चला आता निघूयात, लेट्स गो. गाईज, बिहाइंड द सीन्स गेट रेडीची व्हिडिओ केल्यानंतरचं जो पसारा आहे. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत खाली चहा घ्यायला, कारण का चहा घेतल्याशिवाय आम्हाला ते चैन नाही पडत. मला पण चहा लागतो. सो आता बघूयात, आम्ही इकडे म्हणजे मे बी काल जिकडे गेलेलो तिथूनच चहा घेणार आहोत. आणि ही समोर आमची बिल्डिंग आणि हे ते मंदिर आहे जिथे आपण व्हिजिट करतो आहे. तर चला जाऊयात. म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या समोरचंच हे मंदिर आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता आतमध्ये लहान मुलांना म्हणजे वेद किंवा मंत्र, काय म्हणतात ते, आरती श्लोक वगैरे असं काहीतरी शिकवण्यात येत आहे आतमध्ये. आणि रोज असतं, मी रोज ऐकते ना इकडे संध्याकाळी हे रोज असं चालू असतं. तर हे आहे मंदिर, तुम्ही बाहेरून बघू शकता. मंदिराचा कळस तो पण खूप छान असा आहे. आता संध्याकाळ झाले म्हणून तेवढं व्यवस्थित नीट नाही दिसत आहे, पण इकडे पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता असा एरिया आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक हे ठेवलं, जसं की हा वराह अवताराचा आहे. नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही श्रीरामाची हे बघू शकता. आणि वरती हे बघा श्रीकृष्णाची, आणि अजून पण आहे, पण ते मला एकदम खालून नाही दिसत आहे. मंदिरामध्ये मी व्हिडिओ नाही काढला, कारण का तिकडे लहान मुलांना ते श्लोक मंत्र वगैरे शिकवत होते. मग उगाचच त्यांना ऑकवर्ड वगैरे नको वाटायला म्हणून. आणि आतमधलं पण खूप छान होतं. हे बघा, श्री वेणुगोपाल स्वामी टेम्पल हे आहे जिथे आता आपण आलो. आणि हे बघा, ही जिथे आम्ही राहतो, स्टे करतो, ती ही वाली बिल्डिंग आहे. आणि मला पर्सनली खूप आवडते ह्याच्यावरचं जे काम केलं आहे ते. आय एम गोइंग टू मिस इट. आणि ह्याच्याच समोर आहे हे मंदिर, वेणुगोपालाचं एक्झॅक्ट समोर आहे. हे पण मंदिर खूप छान आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता अजून पण मुलं आलेली आहेत लहान लहान, ते हे श्लोक वगैरे बोलायला. म्हणजे संध्याकाळ आम्ही रात्री येतो ना तेव्हा पण हे चालूच असतं. चला आता आपण निघूयात. संध्याकाळच्या आरतीनंतरचा आहे हा प्रसाद. आणि तुम्ही इकडे बघू शकता अशी रोज प्रसाद असतो, म्हणजे सकाळी अभिषेक नंतर, पादुका दर्शन झाल्यानंतर, संध्याकाळच्या आरतीनंतर अशी लाईन लावावी लागते आणि इकडे प्रसाद मिळतो. तर आता तुम्ही सगळं बघून घ्या. आणि इकडे पण प्रसादासाठी काउंटर आहे, मग तुम्ही तिकडे पैसे घेऊन जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आता इथे लाडू आहेत प्रसाद म्हणून, तर आम्ही घेतलेले आहेत हे प्रसादाचे लाडू. आता आम्ही आलो आहोत महाप्रसादासाठी. आणि आज महाप्रसादाला आहे सांबर, भात आणि आज चपातीसुद्धा आहे. आणि मिक्स भाजी आहे. आणि हे डाळीसारखं काहीतरी असं आंबट टाईप आहे. आणि ताक. सो आम्ही आता रूमवरती आलेलो, आमच्या बॅग्स वगैरे घेतल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासावरती. सो आमची पिठापूरची ट्रिप फायनली संपायला आलेली आहे. आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशनला. सो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत पिठापूर रेल्वे स्टेशनला. आणि रात्रीची वेळ त्याच्यामुळे जास्त पण आहेच नाही स्टेशनला. आणि इथे तुम्ही समोर बघू शकता की ट्रेनचा चार्ट लावलेला आहे. तर गाईज, आमची ट्रेन आहे समथिंग 12:45ची, पण आम्ही लवकरच आलेलो आहोत सो दॅट की आम्हाला लेट नको व्हायला, ट्रेन वगैरे मिस नको व्हायला म्हणून. आणि मग आम्हाला परत कोच नंबर वगैरे इकडे सगळं शोधावं लागेल म्हणून आम्ही लवकर आलो. सो आता आम्ही चाललो ऑपोजिट साईडला, कारण आमची ट्रेन तिकडे येणार आहे. सो गाईज, आम्ही कधीपासून थांबलो आहे. आमची ट्रेन जवळजवळ 2 तास लेट झालेली आहे.
एवढा वेळ आम्ही असेच रात्रीचे स्टेशनवरती आहोत आणि आता आम्ही वेट करतो. आता बघू अजून किती टाईम घेणार आहे. 2 ट्रेन तर येऊन गेल्या बट आमची ट्रेन अजून नाही आली. सो गाईज फायनली आमच्या ट्रेनचा नंबर डिस्प्ले झालेला आहे, म्हणजे आता ट्रेन येईल थोड्याच वेळात. सो अशा प्रकारे आमची आंध्र प्रदेशची ट्रिप संपलेली आहे अँड आय होप तुम्हाला सगळ्या व्हिडिओ नक्की आवडले असतील. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. बाय बाय.